या चित्रपटानं काय दिलं हा प्रश्न खरं तर खूप विस्तारित उत्तर देता येईल असाही आहे आणि थोडक्यात उत्तर द्यायचं असेल तर प्रचंड प्रमाणात आत्मविश्वास आणि आनंद हाही त्याचा एक फार छोट्या उत्तराचा पण भाग आहे. याची कारणं अशी की 2024मधला मला वाटतं हा सगळ्यात मोठा बायोपिक कॅटेगरीतला सगळ्यात मोठा चित्रपट होता, जो म्युझिकल बायोपिक म्हणून आत्तापर्यंतच्या मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला फार मोठा चित्रपट होता. याचं कारण ज्यांच्या आयुष्यपटाला खरं तर या चित्रपटातून मी मांडत होतो तो म्हणजे प्रतिभासंपन्न गायक, संगीतकार, देशभक्त, उत्तम माणूस असणारे बाबूजी म्हणजे सुधीर फडके. आणि ज्यांनी मला वाटतं गेली असंख्य दशकं मराठी मनावर अधिराज्य गाजवलं आहे त्यांच्या गाण्यांमधून, त्यांच्या संगीतामधून आणि त्यांच्या देशप्रेमामधून, त्यांच्या सावरकर भक्तीमधून. इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्याला मुळात चित्रपटाच्या निमित्तानं अभ्यासायला मिळतं आहे ही फार मोठी गोष्ट माझ्यासाठी होती. आणि अर्थातच प्रेक्षकांसाठी सुद्धा बाबूजींचं आयुष्य कुठे ऐकलेलं असतं, कुठे वाचलेलं असतं, काही पुस्तकांमधनं कोणी चाळलेलं असतं, पण चित्रपट या अत्यंत प्रभावी माध्यमामधून बाबूजींचं आयुष्य बघायला मिळणार आहे आणि त्यांची गाणी ऐकायला मिळणार आहेत. हे जसं प्रेक्षकांसाठी अत्यंत सुखावणारं होतं तसंच माझ्यासाठी लेखक, दिग्दर्शक म्हणून, निर्माता म्हणून प्रचंड आनंद देणारं, प्रचंड आत्मविश्वास देणारं यात काही शंका नाही. सो त्यामुळे 2024 हे अविश्वसनीय आणि अति आनंददायी असं ठरलं, कारण स्वर्गंधर्व सुधीर फडके हा एक आपल्या यादीमध्ये झळकलेला एक फार महत्त्वाचा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला.